आता पाहूयात विस्तृत बातमीपत्र। सांगलीमध्ये पोलिसाच्या घरीच चोरी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। विशेष म्हणजे पोलीस ठाण्याच्या शेजारी असणाऱ्या अपार्टमेंटमध्ये चोरट्यांनी डल्ला मारला आहे। पोलिसाच्या घरासह 3 ठिकाणी चोरी करत 21 तोळे सोन्याच्या दागिन्यांसह लाखो रुपयांची रोकड लंपास केली आहे। संजयनगर पोलीस ठाण्याच्या शेजारी असणाऱ्या अपार्टमेंटमध्ये भरदिवसा चोरट्यांनी ही चोरी केली आहे। यामध्ये संजयनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे पोलीस शिपाई कपिल साळुंखे यांच्या बंद घरात चोरी झाली आहे। साळुंखे हे कुटुंबासह गावी गेले असता चोरट्यांनी हा डाव साधला आहे। त्यानंतर दोघा चोरट्यांनी शेजारी असणारे एक फ्लॅट आणि आणखी एका अपार्टमेंटमध्ये चोरी करत सोन्याच्या दागिन्यांसह रोकड चोरी करत पोबारा केला। दोघा चोरट्यांचे सीसीटीव्ही पोलिसांच्या हाती लागले असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत। मात्र पोलीस ठाण्याच्या शेजारीच आणि पोलिसांच्या घरात चोरीच्या घडलेल्या घटनेनं खळबळ उडाली आहे।